बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी विळखा, प्रकरण 11. कोण? आचार्य? हो, बरेच दिवस तुम्हाला बोलवायचं म्हणत होतो, पण काही जमलं नाही. दौरे संप यामुळे अगदी उसंत मिळाली नाही. साहेबराव, हे असं अडून बोलण्यात काही अर्थ नाही. तुमचे माझे संबंध काय आहेत हे आपण दोघंही ओळखून आहोत. खुल्लम खुल्ला बोललेलं बरं. ते बोलायचंय म्हणून तर फोन केला. तुम्हाला माहीत आहे आचार्य की मला काही तोंड देखले गोड बोलता येत नाही. एक घाव दोन तुकडे हा माझा खाके आहे. अहो, म्हणून तर मी म्हणालो की सरळ मुद्द्याला या. तुम्ही कामाची माणसं. फोनवर बोलण्यापेक्षा लंचला येता घरी. तुम्हाला माहीत आहे की रोज मी घरी लंच घेत नाही, पण तुमच्यासाठी खास बेत करू. लंचचं काही जमणार नाही साहेबराव, आणि घरी तर मुळीच नको. आम्ही तुमच्या घरी आलो की लोक नाना अर्थ लावणार. त्यापेक्षा मागे सरकारी नोकरांच्या संपाच्या वेळेला जसे भेटलो तसे ताजमध्ये भेटूया. म्हणजे आमची व्यवस्थित सोय होईल. नाही, ती सोय मी घरी सुद्धा करणारच होतो म्हणा. हा, ताजमध्ये भेटायला हरकत नाही. किती वाजता जमेल? 1:30 वाजता? ठीक आहे. तरी पण एवढं काम तरी काय काढलं? काम तसं विशेष महत्वाचं नाही आहे, पण तुमचंही एक पेंडिंग काम आहेच की. चेंबूर इंडस्ट्रियल एरियात तुम्हाला एक प्लॉट हवा होता असं कळलं. त्याचंही पक्क करू. आणि ठीक आहे, येतो ठरल्या वेळेला. मला फक्त कोणत्या सूटमध्ये यायचं एवढं फोनवर 1 वाजता कळवा, म्हणजे उगीच वाच्यता नको. आणखीन कोणी बरोबर आहे का? नाही, फक्त तुम्ही आणि मी. तुम्हाला हवं तर तुम्ही तुमची कंपनी घेऊन येऊ शकता, पण खासगीतलं बोलणं बाहेर फुटते एखाद्या वेळी. हा, तेही बरोबरच आहे. एनिवे, येतो मी 1:30 वाजता. बसा चक्रवर्ती. तुम्हाला मुद्दाम बोलावलंय. तुम्हाला काय काय करायचं याची कल्पना दिली आहे. काम बिनचूक झाले पाहिजे. इकडचं तिकडं कुणाला कळता कामा नये. तुम्हाला माहीतच आहे की पार्टीने माझ्या विरुद्ध प्रचार चालू केला आहे. कदाचित मिनिस्ट्री रिशफल सुद्धा होण्याची शक्यता आहे. थोरले साहेब जरा माझ्यावर नाराज दिसत आहेत. तूर्त तरी माझ्या विरुद्ध प्रचार करायला कोणाला संधी मिळता कामा नये. अपोजिशनला मी चांगलं सांभाळलंय. संपादक लोठे काय किंवा देवकिसन काय, ही आपलीच माणसं. आचार्याला एकदा गुंडाळला म्हणजे संपलं. मुळातच हे सारं प्रकरण करण्यात माझी चूक झाली. चूक? आणखीन चुका करून चालणार नाही. मी 5-5:30 पर्यंत अलिबागला पोचतो. तुम्ही जोशाला तिथं घेऊन यायचं. जोशाला माझ्या हवाली केला की मग ठरलेला कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे. आमदार थोरातांना तिथे घेऊन येणारी गाडी तयार ठेवायची, आणि सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं याची 10च्या आत मला वर्दी द्यायची. जोशी इथं नसेलच तेव्हा काही प्रश्न नाही. सगळे रिपोर्ट्स ही बातमी कळताच अलिबागला येतील. त्यांची सगळी नीट व्यवस्था झाली पाहिजे. त्यांना स्पॉट दाखवायचा, थोरातांची गाठ घालून द्यायची, आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे त्यावेळेस थोरात दारू पिणार नाहीत एवढी काळजी घ्यायची. नाहीतर तो गाढव माणूस आपला सगळा प्लॅन खड्ड्यात घालील. त्यांच्याबरोबर संपतरावाला राहायला मी सांगितलंच आहे. तुमच्यावर सगळं सोपवलंय. काय लक्षात राहील ना? होय साहेब, अगदी काळजी करू नका. ठीक आहे,
मग कामाला लागा. विश्वासातली माणसं बरोबर घ्या. गायकवाड आहे ना बरोबर? आणि जीपचा ड्रायव्हर कोण आहे? आहे, दळवीच आहे. बरं, पैसे वगैरे काही देऊन ठेवू? काही गरज नाही साहेब. अजून माझ्याजवळ 4-5 हजार रुपये शिल्लक आहेत. त्यातून लागलेच तर मी शेटजींच्याकडे जाऊन येईन. ठीक आहे. मग चला, आणि तुमच्या भावाचे प्रकरण ताबडतोब बीडच्या कलेक्टरकडे पाठवायला सांगा. मी शेरे लिहिलेच आहेत. कलेक्टरनं ऑर्डर काढली म्हणजे झालं. चक्रवर्ती निघून गेला. आज कुणी व्हिजिटर्स येऊ द्यायचे नाहीत असं साहेबरावांनी पूर्वीच पियेला सांगितलं होतं. एकतर आजचं ऑपरेशन साहेबरावांच्या मनाविरुद्ध त्यांना करावं लागलं. जोशाला दिल्लीत पाठवण्यासाठी विमानाचं बुकिंगही झालं होतं. पत्रकारांचा दौरा परराष्ट्र खात्यानं आखला होता. हिमालयाच्या सीमा प्रदेशाचा त्यात जोशांचं नाव घालताना काहीच अडचण पडली नाही. त्यामुळं साहेबराव खुश होते. साहेबरावांनी पाईप काढला. हळूच 1-2 झुरके घेतले. अलिबागला 5:30 ते 6:30 बंदर विकास समितीची बैठक होती. खरं तर या बैठकीला तसा काही अर्थ नव्हता. अनेक शोभादायी समित्या आणि सेमिनार असतात, त्यातलीच ती बैठक होती. आपल्या माणसांना वेगवेगळ्या ठिकाणी सन्मानाच्या जागा देऊन 4 पैसे मिळवून द्यावे लागतात, म्हणून हे सारे निरर्थक उद्योग करायचे झालं. या कमिटीवर आमदार थोरातांना आपण घेतलं. हे नेमकं किती उपयोगी ठरलं हे लक्षात येताच साहेबराव आपल्या योजनेवर खुश झाले. जोशी योजलेल्या जागेवर जाऊन स्थिर स्थावर झालेला जेव्हा त्याला कळला, तेव्हाच त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मोहना प्रकरण आता संपुष्टात येणार होतं, त्यामुळे एक सुख हरपणार होतं, पण त्याचबरोबर एक उपद्रव देणारं संकटही संपणार होतं. थोरात नाही तरी एक नगण्य माणूस हेच खरं. उपद्रव देण्याची त्याची हिंमत नाही. तो व्यसनानं पोखरलाय ही गोष्ट खरी. त्यामुळं तो सारा स्वाभिमान हरवून बसलाय. हे मात्र थोडं आश्चर्यकारक. त्याला या प्रकरणात कोणता रोल घ्यायचा आहे हे समजून सांगण्याच्या वेळेस साहेबरावांची मनातून त्रेधा तिरपीट उडाली होती. पण त्यांचा स्वतःच्या संभाषण कौशल्यावर विश्वास होता. त्याने त्याला थोडा तयार केला. नाहीतरी थोरातांच्या मनातून मोहना केव्हाच उतरली होती. मोहनाशी लग्न झालं तेव्हा आपली फसवणूक झाली हे तर त्याचे ठाम मत पूर्वीच बनलं होतं. म्हणजे तिचे अलीकडचे चालनचलन सुद्धा थोरातांच्या कुलपरंपरेला डाग लावणारे होते. हे थोरातांना पटवणं फारसं कठीण नव्हतं. या जोशाचे आणि मोहनाचे बरेच जुने संबंध असले पाहिजेत आणि ते संबंध आता जगजाहीर होण्याची शक्यताही लक्षात घेतली पाहिजे. हे सांगताना साहेबरावांनी जो अभिनय केला, जी अस्वस्थता दाखवली, त्याचा दृश्य परिणाम थोरातांवर झालेला साहेबरावांनी जोखला. साहेबरावांचं काम झालेलं होतं. थोरात ठरल्याप्रमाणे समुद्रकाठच्या कनकगिरी रेस्ट हाऊसमध्ये ठीक 5 वाजता पोचणार होता. सारं कसं सुरळीत होणार होतं. एवढ्या घाई गर्दीनं सीएमने आपल्याला का बोलवलं असावं, हा जोशापुढचा पहिला प्रश्न. पण अलिबागच्या रेस्ट हाऊसमध्ये गाठ पडता सीएमनी त्याचं जे तोंड भरून स्वागत केलं आणि दिल्लीची केबल त्याला दाखवली, त्यामुळं एकापरीनं त्याला साहेबरावांविषयी कृतज्ञता वाटली. फक्त आपलंच नाव पत्रकारांच्या दौऱ्यात असं घाईघाईत कसं घुसळलं गेलं आणि तातडीनं रात्रीच्या फ्लाईटनं दिल्लीला जाण्याची घाई गर्दी का करावी लागली हे त्याच्या लक्षातच आलं नाही. मोहना ही नाही तरी सीएमची लायबिलिटी. मोहनाची सारी जबाबदारी सीएम घेणारच होते, त्यामुळे चिंता करण्याचं काहीच कारण नव्हतं. फक्त मोहना त्या रेस्ट हाऊसमध्ये आता एकटी आहे. तिला आपण काहीच कल्पना दिली नाही, एवढीच खंत जोशीच्या मनात होती. पण सीएम लगेच गाडी पाठवून तिला सामान सुमानासकट मुंबईत आणणार होते. तसं काळजीचं काही कारण नव्हतं. निश्चिंत मनात तो लगोलग मुंबईला जाऊ शकत होता. नव्हे, त्याला जाणं भागच होतं. नाहीतर त्याला दिल्लीची फ्लाईट पकडता आली नसती, आणि ही दिल्लीची फ्लाईट चुकली असती तर त्याला दौऱ्यातही सामील होता आलं नसतं. साहेबराव मिटिंगच्या गडबडीत होते.
पण तरीसुद्धा त्याने आवर्जून बाहेर येऊन त्याला सर्व सांगितलं व मुंबईला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केली. विमानाचं तिकीट, परराष्ट्र खात्याची तार आणि सीएमनी तयार करून ठेवली परिचयाची पत्रे, सारं काही लिफाफ्यात तयार होतं. सीएमचं आपल्यावर किती लक्ष आहे आणि आपला म्हटलेल्या माणसांसाठी सीएम किती काळजी करतात हे लक्षात आल्यावर त्यांच्याविरुद्ध बंड वगैरे करण्याचा आपल्या भूमिकेचं त्याला हसू आलं. कारण त्याने एवढीच व्यवस्था केली होती असं नाही, तर प्रवासासाठी त्याला उबदार कपडे लागतील हे ओळखून त्याने त्याचीही व्यवस्था केली होती. अगदी कारण नसताना आपल्यासाठी लक्ष ठेवून धडपड करणाऱ्या साहेबरावांबद्दलचा त्याचा बराचसा राग ओसरून गेला. खरं म्हणजे मोहनाबद्दल जे सारं काही घडलं ते विसरून जाण्याइतकी या नव्या प्रवासाच्या कल्पनेने त्याला एक्साइटमेंट आली. तो गाडीत बसला आणि मुंबईच्या दिशेने जेव्हा निघाला तेव्हा सीएमने तिथे खोळंबून उभ्या असलेल्या चौधरीला नुसती खून केली आणि ते चालू असलेल्या मिटिंगमध्ये भाग घेण्यास निघून गेले. 7 दिवसांच्या आपल्या दौऱ्यावरून जोशी दिल्लीला परत आला तेव्हा कुठे त्याला मुंबईची वर्तमानपत्रे पाहायला मिळाली. ती त्याला नीट वाचता आली नाहीत. अजून तो प्रवासाच्या नशेतच होता. विमानानं तो मुंबईला परतला आणि घरी गेला. आल्यास त्याला सीएमला फोन करावा असं वाटलं, पण फिरवलेला फोन त्याने खाली ठेवला आणि तो प्रथम शेजारच्या शिंदेच्या फ्लॅटमध्ये मोहनाला भेटावं म्हणून गेला. स्वतःजवळ असलेल्या डुप्लिकेट किल्लीनं त्याने फ्लॅट उघडला. घरात कुणीच नव्हतं. एवढंच नव्हे, मोहनाचं कोणतंच सामान त्याला तिथं दिसेना. तो थोडा त्रासल्यासारखा झाला आणि परत आपल्या फ्लॅटमध्ये आला. त्याची आई बाहेर गेलेली होती, मात्र त्यानं कनकगिरीच्या रेस्ट हाऊसमध्ये जाताना नेलेलं सामान त्याच्या बेडरूममध्ये त्याला दिसलं. म्हणजे मोहना परत मुंबईला आली तर मग येऊन कुठे गेली? ती परत माहेरी तर गेली नसेल. कसं शक्य आहे? नेमकं काय झालं असेल हे जाणून घेण्याची उत्कंठा इतकी वाढली की त्यानं सीएमला फोन केला. सीएम बिझी होते. जोशीने पियेला आग्रहाने पुन्हा सांगितल्यावर शेवटी एकदाचं कनेक्शन मिळालं. सीएमचा आवाज ऐकल्याबरोबर अधीऱ्या आवाजात तो म्हणाला, मी परतलो साहेब, आजच, आत्ताच. कशी काय झाली ट्रीप? एक्सलंट. मग केव्हा भेटतोस? येतोस आता? आत्ता नाही, पण संध्याकाळी भेटेन. मग संध्याकाळी कशाला? रात्री 8 वाजता ये. घरीच ये जेवायला. कशाला साहेब? अरे कशाला म्हणजे काय? प्रवासातल्या काही गमती जमती सांगशील की नाही? त्या सांगीन साहेब, पण मग ये 8-8:30ला. साहेबरावांनी फोन बंद करायच्या आत अधीरतेने जोशी म्हणाला, पण साहेब, मोहना कुठं आहे? तिचा पत्ता नाही. ती शिंदेकडे परत आलेली दिसत नाही. फोनवर क्षणभर काहीच ऐकायला आलं नाही. तेव्हा जोशी अधिकच अधीरा झाला. त्याच्या मनात मोहनाबद्दल चिंता अधिक होती की अभिलाषा अधिक होती हे सांगणं कठीण. त्यामुळे फोनवरची ती स्तब्धताला त्याला जीव घेणे वाटली. साहेब, मोहनाचं. जोशी, इट्स अ सॅड न्यूज. शी हॅज एक्सपायर्ड. व्हॉट? मोठी धक्कादायक बातमी आहे. मला तर फारच मोठा धक्का बसला. तुला माहीत आहे, तिच्यासाठी काहीतरी करण्याच्या मी प्रयत्नात होतो, म्हणून तिला मी मुंबईला आणले. तिच्यासाठी खूप काही करायची इच्छा होती, पण जाऊ द्या, देवाची इच्छा नव्हती, एवढंच खरं. पण साहेब, काय काय घडलं तरी काय? नेमकं सांगता येणार नाही. पोलीस रिपोर्टप्रमाणे ती पाय निष्ठून समुद्रात पडली, पण माझी एक समजूत आहे की ती अपघात नसावा, तो ती आत्महत्या असावी. शक्य नाही साहेब. आत्महत्या करायचं तिला कारणच काय? माझा विश्वासच बसत नाही यावर. माझा सुद्धा बसत नाही. कसा बसणार? मोठी प्रेमळ मुलगी होती. माझ्यासारखा समर्थ माणूस तिच्यासाठी वाटलेल ते करायला तयार असताना तिला जीवावर उदार व्हायचं कारणच काय?
पण बायकांचं मन आपल्याला कळत नाही हेच खरं. डू यू नो जोशी, शी वॉज प्रेग्नंट. जोशी किंचाळच. शक्य नाही साहेब. अरे मेडिकल रिपोर्ट तसा आहे. कदाचित त्यामुळेच तिने आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे. पण साहेब, मला वाटतं यात काहीतरी गफलत आहे. जोशी, उगीच भलत्याच गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होऊ नकोस. फोन खाली ठेवण्याचा आवाज ऐकू आला तरी सुद्धा जोशी फोन हातात धरून वेड्यासारखा बसला होता. मोहनानं आत्महत्या केली. छे छे, अशक्य आहे. मोहना अपघातात मेली. मी जर तिच्या बरोबर नसेन तर ती बंगल्याबाहेर सुद्धा पडणं शक्य नाही. तिला बाहेर पडण्याची हौस नाही. बाहेर पडायची ती सुद्धा आपल्या आग्रहानं. मग तिचा अपघात होईलच कसा? भरती आली की शिवमंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली जाई हे खरं, पण ती शिवमंदिरात जाणं शक्य नाही. कारण असाच एक अपघात झाल्याची हकीकत रखवालदारानं तिला सांगितली होती. काहीतरी भयंकर घडलंय एवढं खरं. काहीतरी भयंकर घडलंय. मोहनाबद्दलच्या त्याच्या आकर्षणाला आता वेगळीच धार आली. त्याची सारे गात्रे न गात्रे पेटून उठली आणि आपल्या मोडक्या कॅमेऱ्यानं राण्यांच्या घरात ते असताना फोटो काढून घेतले होते. तिरमिरीनं तो उठला आणि ड्रॉवरमध्ये त्याचे प्रिंट्स होते. ते काढून पाहताच त्याला अगदी भडभडून आलं. घाईघाईनं आपण दौऱ्याला गेलो. त्या जाण्याचा आणि मोहनाच्या मृत्यूशी काही संबंध असेल का? संतापाची आणि वैफल्याची एक कळ त्याच्या मस्तकात चमकून गेली. उगीच या खोलीतून त्या खोलीत साऱ्या फ्लॅटमध्ये त्याने फेऱ्या मारल्या. जग अगदी घाणेरडं आहे. हे सारं जग, त्यातले स्वार्थी लोक यांना चुरगळून फेकून दिलं पाहिजे असं त्याला वाटलं. गेल्या 10-12 दिवसातील साऱ्या वर्तमानपत्रांचे अंक त्याच्या टेबलावर लावून ठेवले होते. त्याने झडप घातली आणि ती सारे अंक एकदम भरभर चाळू लागला तो. आणि त्याला हवी ती बातमी दिसताच त्याने एकदम ते वर्तमानपत्र नीट उघडलं आणि दिवाणावर बसून ते वाचायला सुरुवात केली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.